9/11च्या वेळी आम्ही अमेरिकेत होतो. अमेरिकेत आमचा ग्रुप होता. ज्यावेळी ट्विन टॉवर्स पाडले गेले त्याच्या आदल्या दिवशी आमचा ग्रुप एलेला मूव्ह झाला होता आणि ते सगळं स्थळदर्शन ते करू शकले. म्हणजे लास वेगास, लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्को हे करू शकले. आणि ज्या दिवशी टूर संपली तो पहिला दिवस होता की एअर इंडियाचं फ्लाईट तिथून निघालं आणि इंडियात आलं. म्हणजे ह्याच्यापेक्षा लक काय वेगळं असतं की लोकांना अजिबात त्रास न होता 9/11च्या वेळी हिस्टॉरिक एक टूर झाली. त्याच्यानंतर चारधामच्या वेळी ढगफुटी झाली. त्यावेळी आमचा ग्रुप तिकडे एक वर अडकला होता. बाकीचे 3-4 ग्रुप जे खाली होते त्यावर अडकलेल्या मुलाने सांगितलं की तुम्ही परत जा, इथे परिस्थिती वाईट आहे. आणि असा प्रसंग होता की हॉटेलमध्ये खालच्या रूममध्ये लोक राहिले होते. आमच्या टूर लीडरला काहीतरी अंदाज आला परिस्थितीचा. त्याने त्या सगळ्या लोकांना वर नेलं, टेकडीवर पाठच्या साईडला नेलं. ते लोक टेकडीवर गेले आणि खालचं सगळं वाहून गेलं त्यांच्या डोळ्यासमोर. 30 लोकांचे प्राण वाचवले आमच्या मुलांनी. कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल ना, कुठलंही क्षेत्र असो ते, तर सगळ्यात पहिले म्हटलं जातं की तुम्ही जग पहा, जग फिरा. तर मराठी माणसाला जग पाहण्याची आणि फिरण्याची ज्यांनी सवय लावली असं नाव कुठलं असेल तर ते म्हणजे केसरी. आणि आज या सगळ्या पर्यटनाच्या विषयावर, पर्यटन व्यवसाय असतो कसा, तो करायचा कसा, तो वाढतो कसा, किती संधी आहेत, याच सगळ्या विषयावर आज बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत झेलम चौबळ मॅडम. केसरीच्या MD आहेत त्या आणि या क्षेत्रातला त्यांना प्रचंड अनुभव आहे आणि त्याच विषयावर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार, मी अजय कवटिकवार. दे आसराच्या या उद्योजक कट्ट्यावर तुमचं स्वागत. आजही आम्ही घेऊन आलो आहेत एक नवीन गेस्ट, एक नवीन विषय तुमच्यासोबत. ज्यांना या क्षेत्रात काम करायचं आहे ना, त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट खूप महत्त्वाचा ठरणार आहे. मॅडम, उद्योजक कट्ट्यावर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार, थँक्यू. केसरीला गेली 40 वर्ष, जसं मी म्हटलं की या क्षेत्रात केसरी पर्यटनाच्या आहेत, म्हणजे मराठी माणसाला जग दाखवलं. आता गेली 40 वर्षाचा हा टप्पा आहे. तुमचं एक उद्दिष्ट होतं की मराठी माणसाला जग दाखवायचं आणि जगातल्या माणसाला महाराष्ट्र, भारत दाखवायचा. तर या सगळ्या टप्प्यावर आज तुम्ही जेव्हा मागे वळून पाहता, केसरी कुठे आहे, काय वाटतंय तुम्हाला? स्वप्न तर हेच होतं की भारतीयांना जग दाखवायचं आणि जगातल्या मंडळींना भारत दाखवायचं. इफ यू गो बॅक 40-41 इयर्स, जेव्हा बाबांनी सुरुवात केली त्यावेळी खरंच हे सगळं जग लोकांना आज ज्या तऱ्हेने ओपन आहे तसं नव्हतं. त्यामुळे नुसतं सिंगापूरला जाऊन येणं म्हणजे एक मोठी गोष्ट होती त्या काळामध्ये. हां, आणि म्हणूनच आम्ही भारावलो, म्हणूनच बाबांनी ते स्वप्न बघितलं आणि 40 वर्षात हजारो नाही पण लाखो पर्यटकांना जग दाखवलं आम्ही. आजही ते स्वप्न जिवंत आहे. अजून खूप लोकांना जग दाखवायचं आहे, पण जगातल्या लोकांना भारतात आणायचं आहे, हे स्वप्न मोठं करायचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये खूप सारे पर्यटक भारतामध्ये येतील, तर तिकडे संधी आहे नक्कीच. आणि आम्ही अजून आता आणतोय पर्यटकांना, जगभरातल्या पर्यटकांना, पण ते खूप मोठ्या स्केलवर त्यांनी भारत, जसं आपण परदेशात जातो तेवढ्या मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक भारत बघण्यासाठी आले आहेत. आणि एक दिवस येईल, एक काळ असा येईल की तेव्हा मोठ्या संख्येने भारतात पर्यटनासाठी लोक येतील. नक्कीच, हे सगळ्यांचं स्वप्न आहे. म्हणजे आपण ज्या ओढीनं तुम्ही म्हणालात की बाहेर जातो, अरे मी अमेरिकेला जाऊन आलो, पहिले फॉरेन रिटर्न म्हणायचे, आता त्याची क्रेज कमी झाली. तसं इंडिया रिटर्न लोकांनी म्हणावं असं तुमचं स्वप्न आहे. नक्कीच. आणि हे स्वप्न बाबांनी म्हणजे 40 वर्षांपूर्वी पाहिलं आणि त्याच्यात त्यावेळेस तुमची एंट्री कशी झाली? म्हणजे हे नेतृत्व करणं या सगळ्या कंपनीचं. तुम्ही तर अमेरिकेत होता, तिथे गेला, तिथे तुम्ही वेल सेटल होऊ शकला असतात, पण ते सगळं सोडून तिथे एक तुम्ही पर्यटन कंपनी हे केली आणि तुम्ही भारतात आला. तर ही तुमची एंट्री कशी झाली? काय टर्निंग पॉईंट होता तो? म्हणजे वडिलांनी जेव्हा व्यवसायाची सुरुवात केली तेव्हा आम्ही भावंड चारी लहान होतो. म्हणजे मी साधारण 14-15 वर्षाची होते आणि तेव्हा आमचं सगळ्यांचं, अख्ख्या परिवाराचं उद्दिष्ट एकच होतं
की भाऊंना सक्सेस मिळाला पाहिजे, केसरीचं नाव मोठं झालं पाहिजे. कारण भाऊंना एकतर 50व्या वर्षी कंपनी सुरू केली, पण कसं आहे कुठलाही व्यवसाय त्याचा पाया जर भक्कम असेल ना तर तुम्हाला यश येतं. तुमची उद्दिष्ट, तुमचं ध्येय हे जर चोखंदळपणे तुम्ही निश्चित केलं तर मग वाटेत काहीही आलं तरी ते पार करून जाण्याची आपली वृत्ती असते आणि तेवढी धडाडी त्या माणसामध्ये येते. आणि भाऊंचं तेच होतं की पर्यटकांना व्हॅल्यू फॉर मनी सर्व्हिसेस देण्यासाठी सुरुवात झाली त्या कंपनीची. आणि मग आम्ही त्याच्यात ओढले गेलो. म्हणजे खास असं तुम्ही आता हे बघा असं काही झालेलंच नाही. आम्ही बघायला लागलो आम्हाला कळण्याच्या आत. अशी आमची एंट्री केसरीमध्ये झाली. इन्फॉर्मल सगळं शिक्षण घरातच म्हणजे ते होतं. घरातच. भाऊंना आम्ही पर्यटनाची इन्स्टिट्यूट म्हणायचो. कारण प्रचंड शिकायला मिळतं ना. त्यांच्याबरोबर राहणं हा माझा आनंद असायचा. म्हणजे शाळा संपली की भाऊंबरोबर आता 2 महिने फिरायला मिळणार हे आमच्यासाठी खूप मोठं असायचं त्या काळात. आणि मग हळूहळू आम्ही त्याच्यातून शिकलो. म्हणून एका अशा फॉर्मल शिक्षणाची गरज लागली नाही, पण कुठेतरी डोक्यात शिकायचं होतं म्हणून मी काही वर्षांपूर्वी पर्यटनामध्ये MA केलं आणि टुरिझममध्ये. मग अमेरिकेतून तो प्रवास कसा झाला? अमेरिकेचा प्रवास म्हणजे लग्न झालं आणि मी अमेरिकेला गेले. म्हणजे तेव्हा इथून ब्रेन ड्रेन त्या प्रकारे होत होतं. तर मी मिस्टरांसोबत अमेरिकेला गेले. अमेरिकेत गेल्यानंतर काय करायचं हा मोठा प्रश्न होता. कारण माझं शिक्षण अर्धवट राहिलं होतं. मी CA करत होते पण इंटर CA पर्यंत झालं आणि पुढचं शिक्षण झालं नव्हतं. तर अमेरिकेत काय करायचं हा मोठा प्रश्न होता. आणि जेव्हा मला ते वर्क परमिट मिळालं त्यावेळी मी एक घरात बसण्यापेक्षा एक नोकरी करायची म्हणून मी बँकेत नोकरी करायला सुरुवात केली. पण त्या बँकेत माझ्या डोक्यात फक्त आणि फक्त विचार हे पर्यटनाचे नाही पण बिझनेसचे विचार असायचे की आय एम नॉट बॉर्न फॉर दिस. मला काहीतरी व्यवसाय करायचा आहे. आणि मी खूप खटपट केली व्यवसाय करण्यासाठी. वेगवेगळ्या प्रकारचे हे करूयात ते करूयात आपण बघतो ना धडपडतो तशी मी धडपडले. आणि ते शोधता शोधता मला पर्यटनाचा व्यवसाय सापडला आणि मी सुरू केलं माझं पर्यटनाचं. आणि त्यावेळी मात्र लक्षात आलं की बहुतेक बॉर्न डिस्टिंक्ट टू पर्यटन असं कुठेतरी की ज्या व्यवसाय मला असं वाटायचं लहान असताना की खूपच कष्ट आहेत ह्या व्यवसायात, हा मला नको. पण तोच माझ्या नशिबी अमेरिकेत यावा हे म्हटल्यावर मग तिथून आवड निर्माण झाली आणि मग सगळं सोपं होत गेलं. मग आम्ही 10 वर्ष अमेरिकेत राहिल्यानंतर परत भारतात आलो. आणि जेव्हा मी पुण्यात आले त्या वर्षी आमचं केसरीचं पुण्याचं ऑफिस सुरू झालं होतं. तेव्हा मात्र लक्षात आलं की ह्या पुण्यामध्ये आपल्याला खूप संधी आहे. कारण अमेरिका ट्रेंड होते. मी अमेरिका रिटर्न नाही म्हणणार पण अमेरिका ट्रेंड होते. त्यामुळे मला जाणवलं की पुण्यात खूप संधी आहे. इथे सर्व्हिसला खूप महत्त्व आहे. आत्ता तुम्ही जसं म्हणालात ना सर्व्हिसला महत्त्व आहे आणि मी तो माझा माझी आवड शोधली. पण असे खूप मुलं असतात ना ज्यांना याच्यामध्ये ते सतत विचार करत असतात किंवा त्यांना शोधायचं असतं की व्यवसाय कुठला करायचा. तर अशांची प्रोसेस काय असते? म्हणजे काय केलं पाहिजे, तुम्ही काय लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा तुम्हाला काहीतरी सुरू करायचं आहे? एक वर्ग असतो की ज्याला माहिती असतं की हेच करायचं, पण खूप मोठा वर्ग पण आहे ना जो धडपडतोय, त्याला कळत नाही मला तर करायचं आहे काहीतरी पण कळत नाही. या मुलांनी काय करावं? नक्की आपल्याला आवड कशात आहे असं नेहमी म्हटलं जातं. लव व्हॉट यू डू अँड डू व्हॉट यू लव. तर हे तसं आहे की मला आवड कशात आहे की मला पर्यटन व्यवसायात आवड जर असेल तर मी त्याच्या रिलेटेड मेहनत करतोय का, मी त्याच्या रिलेटेड काही वाचतोय का, माहिती गोळा करतोय का, मला हिस्ट्रीमध्ये मला जॉग्रफीमध्ये आवड आहे का, मला जगाचा मॅप माहिती आहे का, मला जगातली सगळी डेस्टिनेशन्स माहिती आहेत का. मी जेव्हा व्यवसाय सुरू केला तेव्हा कम्प्युटर एवढा येत नव्हता. मी जगभरातले सगळ्या एअरलाईनचे कोड्स आणि सगळ्या एअरपोर्टचे कोड्स तोंडपाठ केले. म्हणजे व्यवसाय करायचा आहे तर त्याला मेहनत केली पाहिजे. तर आपली आतली इच्छा काय आहे, आतला आवाज काय आहे
मला कशात इंटरेस्ट आहे, आणि मग तुम्ही ती निश ठरवा आणि त्याच्यात जर झोकून देऊन काम केलं तर तुमचा व्यवसाय उभा राहू शकतो आणि त्याच्यात आपण मुसंडी मारू शकतो. हे सगळं करताना मी एक महत्त्वाचं सांगेन ते म्हणजे इंटेन्शन्स क्लिअर असली पाहिजेत. त्याला जर का ऑनेस्टीची साथ असेल तर आपण जास्त सक्सेसफुल होतो असं मला वाटतं. तर आपली निश आपल्यालाच शोधावी लागेल, कारण कोणाला कशात इंटरेस्ट आहे ते सांगता येत नाही. आज तर इतकं जग ओपन झालंय लोकांना की म्हणजे आपल्या ह्या तरुण पिढीला की आपण बघतोय इंटरनेटवर लोक पैसा कमावता आहेत. इन्व्हेस्टमेंट ह्या क्षेत्रामध्ये, फायनान्स हे क्षेत्र पूर्वी होतं ज्या तऱ्हेने त्यापेक्षा आता खूप मोठं झालंय. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात मला वाटतं भारतातल्या युवकाला आज प्रत्येक क्षेत्रात संधी आहे. त्या संधीचं त्याला सोनं करता आलं पाहिजे. त्याने त्याच्यासाठी स्वप्न बघितली पाहिजेत आणि कष्टाची आस धरली पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही स्वप्नांचा बऱ्याच वेळा उल्लेख केला. 40 वर्ष म्हणजे सगळ्या जग आज इंटरनेटच्या माध्यमातून काहीही माहिती शोधणं खूप सोपं आणि आहे. ChatGPTला म्हटलं की तो सगळा प्लॅन तयार करून देतो. 40 वर्षांपूर्वी जगभराचा ध्यास घेऊन माणसांना तिकडे पाठवणं, कम्युनिकेशन करणं हे किती मोठं अवघड असलं पाहिजे. आणि अशा याच्यास ते स्वप्न मोठं घेऊन त्याच्यासाठी काम करणं, हे ध्यास, हे जे धाडस आहे हे कसं आलं? आणि त्या काळात तर महिला खूपच कमी होत्या ना, जेव्हा भाऊंनी तुम्हाला हळूहळू नर्चर करायला सुरुवात केलं. अगदीच आता पण तशा म्हणजे आता आहेत, आता खूप आहेत, पण त्यावेळेस तर एकदमच हे होतं ना. तर तो प्रवास कसा होता? तुम्ही काय शिकलात त्या सगळ्या प्रवासातून? आणि एक महिला म्हणून तुम्हाला अडचण आली काही, त्याच्यात काही वेगळे पण जाणवलं? मी म्हणेन खरं तर घरची परिस्थिती म्हणजे भाऊंनी किंवा आई भाऊंनी दोघांनीही आम्हाला तू मुलगी आहे म्हणून तुझी ही कामं, मुलगा आहे म्हणून तुझी ही कामं असं नाहीच. कर्मावर विश्वास ठेवा आणि धाडसाने आपलं कर्म करत राहा. म्हणजे कष्ट केलेच पाहिजेत. म्हणजे प्रत्येक आई वडील जे शिकवतात तेच कदाचित त्यांनी शिकवलं, पण भेदभाव नाही केला हा सगळ्यात मोठा मुद्दा. त्यामुळे आणि व्यवसायात जसं मी सांगितलं त्यांनी या म्हणून सांगितलं नाही, आम्ही आपोआप, कारण आमच्याकडे नोकर नव्हते, त्यांच्याकडे कॅपिटल नव्हतं, कामं कोणी करायची, मग कामं आम्ही करायचो. आम्ही पिऊनपासून ते रेल्वेच्या लाईनमध्ये उभं राहण्यापर्यंतची कामं केली आहेत आम्ही. त्यामुळे आणि कुठलंही काम करायला लाज नाही वाटली पाहिजे आपल्याला, असा पण एक सूर असायचा. त्यामुळे ते लहानपणापासूनच शिकलोय. त्यामुळे आम्हाला कधी असं कुठलंही काम करायचं, अरे रेल्वेच्या लाईनमध्ये हे सोपं नाही आहे की रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन रात्रभर तिथे थांबायचं, कारण का तर आपल्याला लोकांची तिकीट्स काढायची आहेत, कारण ती पद्धतच त्यावेळी तशी होती. हे सगळं आम्ही केल्यामुळे आम्हाला ते असं म्हणजे अजून काय आव्हान, ते आव्हान पार करायचं हेच तर घरातून शिकलोय. त्यामुळे आम्हाला असा त्रास झाला नाही की अरे मी मुलगी आहे म्हणून काय. मी तुम्हाला एक प्रसंग सांगते. मी जेव्हा अमेरिकेची टूर, माझ्याबरोबर 40 लोक होते आणि मी अमेरिकेला त्यांना घेऊन जात होते. एअरपोर्टवर ते आले, त्यांनी मला बघितलं आणि ते म्हणाले, हे बघ मुली, तुला जमणार आहे का अमेरिका टूर करायला? तू तर माझ्या मुलीसारखी दिसतेस, करशील का तू आमची टूर, का मी जाऊ परत? ते जरा चिडले होते आणि त्यांनी म्हणजे बघितल्यानंतर हे लगेच असं म्हटलं. पण शेवटच्या दिवशी त्यांनी बसमध्ये सगळ्या लोकांसमोर माझी माफी मागितली. ते म्हणाले, मी एअरपोर्टवर ह्या मुलीला असं म्हटलं होतं, पण मी तिला सॉरी म्हणतो तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या देखत. फार सुंदर टूर झाली. ह्याच्यापेक्षा काय पाहिजे. म्हणजे दीज आर सम थिंग्स की हे गुजबमवाले असतात, पण काही प्रसंग मजेशीर पण असतात. तुम्ही आव्हानांचं म्हणालात, मी अमेरिका टूर करत होते, पण माझ्या मुलाला कुठे ठेवायचा हा प्रश्न होता. माझा मुलगा 2-2.5 वर्षाचा होता. त्याला घेऊनच मी आले आणि लोकांसाठी मी त्याला बसमध्ये ठेवलं, झोपला होता म्हणून, आणि लोकांचं सगळं चेक इन वगैरे मी करून दिलं. आणि सगळं झाल्यानंतर बस माझ्या डोळ्यासमोरून हलली आणि बस पुढे गेल्यानंतर लक्षात आलं की आपला मुलगा त्या बसमध्ये राहिलाय. म्हणजे अशा काही गमती जमती पण, म्हणजे तो येईपर्यंत त्रास झाला की एखादी आई मुलाला कसं विसरू शकते, इतका प्रचंड त्रास झाला. म्हणजे हा पर्यटन व्यवसायामध्ये बघा, आमचं काही नाहीये, आम्ही फक्त ह्या सगळ्या गोष्टींची मोड बांधतो.
म्हणजे तिथे रेस्टॉरंट वेगळं असतं, एअरलाईन आमच्या मालकीची नसते, बसेस आमच्या मालकीच्या नसतात, एन्व्हायरमेंटवर कोणाचा कंट्रोल नसतो. ह्या सगळ्यांची मोड बांधणं, ती व्यवस्थित बांधणं, लोकांना नक्की काय आवडतं हे ह्याच्यावर लक्ष ठेवून लोकांना ते देणं आणि ते पण कॉम्पिटिटिव्ह कॉस्टमध्ये देणं, इट इज व्हेरी डिफिकल्ट. पण ते आम्ही करू शकलो हे आम्हाला समाधान आहे आणि लोकांना ते आवडतंय. कारण 60-70 टूर केलेले लोक आज केसरीसोबत आहेत. 2री-3री पिढीसुद्धा केसरीसोबत प्रवास करते आहे, ह्याचा आनंद आहे. आणि दीज आर सर्टेन थिंग्स. आणि एखाद्या कार्यात जेव्हा तुम्ही झोकून देता ना, तेव्हा अशा आव्हानांचं काही वाटत नाही. आणि त्यातनं प्रत्येक आव्हान पार केलं की तुम्ही एक वेगळी व्यक्ती झालेले असता. तुम्ही जास्त म्हणजे काय म्हणतो, समृद्ध झालेलं असतं अनुभवाने. आणि आमचा सगळा बिझनेस अनुभवांवर अवलंबून आहे. तुम्ही जसं म्हणालात ना की 3 पिढ्या आज केसरीसोबत जोडल्या गेलेल्या आणि आम्ही ते अनुभवतो. जेव्हा कुठे तुम्ही केसरीतून आलात किंवा केसरीत जायचं आहे म्हटलं की पुढे काही चौकशी होत नाही की अरे मग कसं होणार, काय होणार, काय नाही. तर हे जे एक ब्रँड तयार करणं असतं ना, आता तुमच्या बोलण्यातनी जी तळमळ पॅशन जाणवते त्यातनं ते दिसून येतं. पण हे ब्रँड तयार करणं म्हणजे काय असतं की हे एवढं सोपं नाही आहे. ग्राहकांचा विश्वास मिळवणं आणि त्यातल्या त्यात पुण्यात राहून पुणेकरांचा पहिला विश्वास मिळवणं हे अतिशय कठीण काम आहे. कारण पुणेकर जो ग्राहक आहे तो खूप चोखंदळ आहे. प्रत्येक गोष्ट जास्त चिकित्सकपणे तो बघतो. आणि अशा याच्यात तुम्ही आज पूर्ण महाराष्ट्र आणि देशातली एक मोठी कंपनी केसरी आहे. तर हे जे ब्रँड तयार करणं असतं ना, हे नेमकं काय असतं आणि काय केलं पाहिजे? काय असतं की मला असं वाटतं की काही ह्या सगळ्या गोष्टी ठरवूनच होतात असं नाही. पण तुमची उद्दिष्ट, जसं मी मगाशी म्हटलं तसं आम्ही ठरवलं होतं एका वेळी की केसरीला ॲट एनी कॉस्ट मोठं करायचं. कारण भाऊ सक्सेसफुल झाले पाहिजेत. त्यामुळे जी जानचे सगळेजण काम करत होते आणि भाऊंची ऊर्जाच इतकी प्रचंड होती की पर्यटकांना त्या गोष्टी देण्यासाठी त्यांचा प्रचंड संताप होताना आम्ही बघितलंय की त्यांना त्यांच्या पैशाची व्हॅल्यू मिळालीच पाहिजे. त्याच्यासाठी ते स्वतः धडपडत असत. आणि अशा शाळेत तुम्ही शिकल्यावर काय असं होणार नाही. मी जसं म्हणते की पाया मजबूत पाहिजे, तुमच्याकडे ऑनेस्टी पाहिजे. पर्यटकांचा विश्वास उगाच येत नाही ना, की पूर्वीपासून पर्यटकांचे जर पैसे आमच्याकडे राहिले तर ते त्यांना परत केले जातात. अगदी पूर्वीच्या काळात 10 रुपयापासून परत करायचो, आता तर हजारात असतात पैसे, पण ते पैसे त्यांना परत केले जातात. हा विश्वास. एखादं साईट सीइंग जर त्यांनी बघितलं नाही तर त्याचे पैसे आम्ही परत देतो. हा विश्वास एका दिवसाचं नाहीये. रोम इज नॉट बिल्ट इन अ डे. तसंच हे आहे, ब्रँडचं पण तसंच आहे. ब्रँड इज नॉट बिल्ट इन अ डे. ब्रँडसाठी तुम्हाला कशा प्रकारचा ब्रँड करायचा आहे, केसरीला विश्वासार्थ असलेला ब्रँड करायचा होता. त्यामुळे आम्ही त्या प्रकारे पर्यटकांचा विश्वास संपादन करू शकलो, ह्याचा आनंद आहे. आणि तसे आम्ही जगलो. ब्रँड म्हणजे जे तुम्ही सांगताय, जे तुम्ही कम्युनिकेट करताय, हे आम्ही एक ध्येय ठेवलं होतं. जे काही ॲडव्हर्टिजमेंटमधनं आम्ही प्रमोट करतो त्याला आम्ही खास उतरणार. आणि मी पुणेकर, तुम्ही म्हणालात की पुणेकर पर्यटक हा चोखंदळ असतो, ह्याचा मला अनुभव आहे. कारण मी अनेक लोकांना लिहून दिलंय की तुमच्या म्हणजे स्वतःच्या खर्चाव्यतिरिक्त एकही पैसा तुम्हाला टूरवर द्यावा लागणार नाही, हे लोकांनी माझ्याकडनं लिहून घेतलंय. म्हणजे ही विश्वासात आज कोणीही केसरीकडे तुम्ही लिहून द्या असं म्हणत नाही, पण मी हे कित्येक लोकांना लिहून दिलंय, हो ह्या कंपनीमध्ये तुमच्याकडनं ॲडिशनल खर्च नाही घेतला जाणार. मग हे बिल्ट होतं. सो आम्हाला विश्वासू कंपनी, एक विश्वासार्थ असलेली कंपनी बनवायची होती. आणि आमच्या प्रत्येक शब्दाला, आमच्या प्रत्येक कम्युनिकेशनला आम्हाला खरं उतरायचं होतं. ते खरे आम्ही उतरलो आणि मग हा ब्रँड बिल्ड झाला. सो कोणालाही जेव्हा ब्रँड करायचा असेल तेव्हा कशा प्रकारचा ब्रँड तुम्हाला करायचा आहे आणि त्याच्यासाठी असलेलं तुमचं कम्युनिकेशन, त्याच्यासाठी असलेलं तुमचं वागणं, हे जर चपखल झालं तर ब्रँड तयार होतो. नक्कीच. पण याच्यामागे प्रचंड मोठे कष्ट आणि मेहनत सगळ्यांची असते. खूप आव्हानं असतात, जसं तुम्ही म्हणालात की म्हणजे या व्यवसायामध्ये तुमच्या हातात काही नसतं. निसर्गावर असतं, सरकारांवर असतं, नॅचरल कॅलॅमिटीज, अशा खूप आव्हानांमधनं
अप अँड डाऊन्स तर सगळ्याच याच्यात येतात. शेवटी प्रत्येक याच्यात माणसाला डील करायचं असतं, त्यांना खुश करणं असतं, माणसांचे स्वभाव वेगळे असतात. तर गेल्या 40 वर्षात खूप संघर्षातनं, खूप संकटातनं केसरी उभं राहिलं फिनिक्सप्रमाणे. असे काही प्रसंग तुम्ही सांगू शकाल का? म्हणजे 9/11 पासून सुनामी असो की असे अनेक तुम्ही अनेकदा उल्लेख करता आणि आस्क मी द चॅलेंजेस, आणि बहुतेक आपल्याला मुलाखत मोठी करावी लागेल एवढी चॅलेंजेस आहेत. 9/11च्या वेळी आम्ही अमेरिकेत होतो. अमेरिकेत आमचा ग्रुप होता. ज्यावेळी ट्विन टॉवर्स पाडले गेले त्याच्या आदल्या दिवशी आमचा ग्रुप एलेला मूव्ह झाला होता आणि ते सगळं स्थळदर्शन ते करू शकले. म्हणजे लास वेगस, लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्को हे करू शकले. आणि ज्या दिवशी टूर संपली तो पहिला दिवस होता की एअर इंडियाचं फ्लाईट तिथून निघालं आणि इंडियात आलं. म्हणजे ह्याच्यापेक्षा लक काय वेगळं असतं की लोकांना अजिबात त्रास न होता 9/11च्या वेळी हिस्टॉरिक एक टूर झाली. त्याच्यानंतर चारधामच्या वेळी ढगफुटी झाली. त्यावेळी आमचा ग्रुप तिकडे एक वर अडकला होता. बाकीचे 3-4 ग्रुप जे खाली होते त्यावर अडकलेल्या मुलाने सांगितलं की तुम्ही परत जा, इथे परिस्थिती वाईट आहे. आणि असा प्रसंग होता की हॉटेलमध्ये खालच्या रूममध्ये लोक राहिले होते. आमच्या टूर लीडरला काहीतरी अंदाज आला परिस्थितीचा. त्याने त्या सगळ्या लोकांना वर नेलं, टेकडीवर पाठच्या साईडला नेलं. ते लोक टेकडीवर गेले आणि खालचं सगळं वाहून गेलं त्यांच्या डोळ्यासमोर. 30 लोकांचे प्राण वाचवले आमच्या मुलांनी. असे अनेक प्रसंग आहेत. सुनामीच्या वेळी आम्ही जपानमध्ये होतो. विवेकानंद रॉक मेमोरियलवर आमचा ग्रुप अडकला होता. सो असे अनेक प्रसंग आहेत. पण देवाच्या कृपेने म्हणा, चांगलं काम करतोय, कर्म चांगलं असेल म्हणून म्हणा, शतशः आभार की प्रत्येक वेळी लोक वाचलेत आणि आम्ही तरुण नेलोय त्याच्यामधनं. तसे खूप प्रसंग आहेत की ते गुजवं मांडणारे आहेत. आत्ता तुम्ही बघितलं दुबईत खूप पाऊस पडला होता गेल्या वर्षी. तर त्यावेळी आमची युरोपची टूर तिकडे अडकली होती. 10,000 पर्यटक एअरपोर्टवर होते. हे कठीण प्रसंगातनं आम्हाला जावं लागतं. ह्याच्यात आमचा दोष काही नसतो. पण आपण ती परिस्थिती कशी हाताळतो हे महत्त्वाचं असतं. युरोपमध्ये असताना आमची एक बस चोरीला गेली. तरी ते लोक अख्खी बस चोरीला गेली. हा प्रसंग बघा. आणि तरी ते लोक त्याच्यापैकी बरेचसे लोक आपल्याबरोबर पुन्हा पर्यटन करतायत. म्हणजे त्यावेळी तुम्ही ती परिस्थिती कशी हँडल करता हे पण महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा एखादा एंटरप्रेन्योर तयार होतो ही मॅरीज टू चॅलेंजेस. असंच आहे ना, एंटरप्रेन्योरचं आयुष्य तसंच आहे की त्या चॅलेंजेसचं काही वाटत नाही. कठीण प्रसंग आणि पॅन्डेमिक त्याच्यापेक्षा काय असू शकतं की तुमचा रेव्हेन्यू, एखाद्या एंटरप्रेन्योरला त्याचा रेव्हेन्यू 0 होणं ह्याच्यापेक्षा काय कठीण परिस्थिती येऊ शकते. आणि जेव्हा तुमचा रेव्हेन्यू 0 असतो तेव्हा यू आर कमिटेड टू 25,000 पीपल. कसा मार्ग काढला तुम्ही त्या सगळ्या कोविडच्या ह्याच्यातनं? कठीण होती खूप परिस्थिती. कारण एका साईडला कंपनीचा विचार करायचा होता, कंपनी राहणार की नाही, कंपनीला कसं वाचवायचं. दुसऱ्या साईडला आमच्या एम्प्लॉईजना कसं तोंड द्यायचं. आणि तिसऱ्या साईडला हे 25,000 टुरिस्ट, त्यांचं काय. जगभरात एअरलाईनकडे गेलेली करोडो रुपयांची डिपॉझिट्स ती परत मिळणार की नाही. लोकांचा पाठी तगादा. पण मला वाटतं तुम्ही पाठी केलेलं कर्म त्यावेळी उपयोगी आलं. कारण अर्ध्या लोकांनी तर विचारलं पण नाही. त्यांचा विश्वास, ज्या लोकांनी पैशाचा तगादा लावला, कदाचित कंपनी राहिली नाही तर, आणि त्यांचे पण कष्टाचे पैसे होते. मग आम्ही लोकांना भेटलो, लोकांना समजावून सांगितली परिस्थिती, लोकांना वेगवेगळे ऑप्शन्स दिले. एका साईडला आमच्या एम्प्लॉईजना काही महिने तर वी कुड पे, पण त्याच्यानंतर काय, त्यांनाही सांभाळलं. एम्प्लॉईजनी खूप केसरीला मदत केली कारण त्यांनी कमी पगारावर सुरुवात केली. कारण आम्हाला सगळी कामं एअरलाईनची वगैरे करायची होती. सो प्रसंग तर फार कठीण होता. पण मी जसं म्हटलं तेव्हा प्रत्येक व्यक्तीशी त्यावेळी ज्या लोकांना बाकीच्यांना सांभाळता आलं नाही किंवा दे वर नॉट कन्व्हिन्स, त्यांच्याशी मी स्वतः बोलले. सो लीड इन फ्रंट काय असतं ते खूप मोठ्या प्रमाणात त्यावेळी करावं लागलं. पण तारून गेलो आणि परिस्थिती चेंज झाली. पण त्यावेळी कामी आला तो लोकांचा विश्वास,
एम्प्लॉईजचा विश्वास, आम्ही ज्यांना पैसे दिले होते सगळीकडे जगभरात, त्यांनी पण आम्हाला खूप सांभाळलं. कोणीही असं एकही उदाहरण फारसं असं दिसलं नाही की ज्यांनी तुम्हाला फसवलंय. सगळ्यांनी एकमेकावर विश्वासाने त्या काळात काम केलं. ते ग्लोबलच संकट होतं, म्हणजे सगळंच. हां, म्हणजे आपण म्हणतो की संकट कशा प्रकारचं येतं, की कॅटास्ट्रॉफी, नॅचरल कलॅमिटी असायची, पण ही ॲक्ट ऑफ गॉड सगळ्यांनाच नवीन होतं. त्यामुळे ते आम्हालाही तसं सगळ्याच गोष्टी त्या काळात कर्टल झाल्या होत्या, सगळ्यांनीच ते अनुभवलं आणि एव्हरीबडी हॅज गॉन थ्रू धिस. पण अगदी झिरो झालेल्यांपैकी आम्ही होतो. आणि पर्यटन हा असा व्यवसाय आहे की इट अफेक्ट्स फर्स्ट अँड इट स्टार्ट्स लेट, म्हणजे ॲट द एंड असं. त्यामुळे पण जसं म्हटलं तसं तुमच्यावरचा विश्वास हा पण महत्त्वाचा असतो अशा वेळी. आणि तो विश्वास मात्र आमच्यावर होता की आपल्याला फिनिक्स पक्षासारखं परत राखेतून उभं करायचं आहे. आणि मला असं वाटतं की सेकंड जनरेशनला थोडंसं सोपं जातं, कारण कुठेतरी बॅकग्राऊंड निर्माण झालेली असते. व्हॅल्यूज, प्रिन्सिपल, तुमचा पाया खूप स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला ते पुढे नेणं सोपं जातं. सेकंड जनरेशनने तो व्यवसाय इनोव्हेशननी वाढवायचा असतो. आणि थर्ड जनरेशन आता आमचं परत येत आहे, तेव्हा आम्ही विचार करतोय की पहिल्या जनरेशनच्या व्हॅल्यूज ह्यांच्यापर्यंत कशा पोचवायच्या. मला वाटतं थर्ड जनरेशनला पोचवण्यासाठी बहुतेक सगळ्यांनाच हा असा याच्यातून जावं लागेल. पण त्या व्हॅल्यूज जर आपण त्यांच्यापर्यंत पोचवू शकलो तर मला वाटतं थर्ड जनरेशन पण, जे की आमचं थर्ड जनरेशन आता ह्या व्यवसायात येऊ पाहतंय किंवा आलंय, तर त्यांना पण ते सोपं जाईल असं मला वाटतं. तुम्ही आत्ता जसं म्हणालात ना, किती 25,000 यांचे टुरिस्टचे पैसे अडकले होते. किती व्याप आहे, म्हणजे नाव ऐकूनच 25,000 हा आकडा ऐकूनच आम्हाला एवढ्या लोकांचं प्लॅनिंग करणं. किती देशात तुम्ही नेता, किती लोक दरवर्षी जातात आणि तुमची टीम किती लोकांची? सप्तखंडात टूर करायच्या असं ठरवलं होतं की लोकांना जग दाखवायचं म्हणजे काय, आपले 7 खंड, तर 7ही खंडात टूर करायच्या. त्या 7ही खंडात आम्ही टूर करतो. पण युरोप बघायचा तर फक्त युरोप, आपण वेस्टर्न युरोप, सेंट्रल युरोप, बाल्टिक युरोप, त्याच्यानंतर नॉर्दर्न लाईट्सचा युरोप, नॉर्थ मोस्ट युरोप म्हणजे रशिया आणि हे, तर ते आम्ही सुरू केलं. पूर्वी युरोपच्या म्हणजे एकच वेस्टर्न युरोप बघितला जायचा, पण आज लोकांना पण जग बघायचं आहे. त्यांची पण स्वप्न आमच्या केसरीसोबत मोठी झाली आहेत. त्यामुळे लोकांना हे वेगवेगळ्या गोष्टी आम्ही दाखवतो सगळ्या जगामध्ये. टीम साधारणपणे 1000 लोकांची टीम आहे आणि लाखभर टुरिस्ट आपण दरवर्षी, म्हणजे आत्ता पॅन्डेमिक नंतर, पॅन्डेमिकच्या आधी 70-80 हजार पर्यंत होते. देशांची संख्या म्हटली तर किती? सगळ्या देशांमध्ये नाही नेत, म्हणून मग सप्तखंड म्हटलं. काही देशांमध्ये मला टूर्स न्यायच्याच नाहीयेत. म्हणजे इराक म्हणा, पाकिस्तान म्हणा, किंवा असे जे देश, बांगलादेश, तिथे टूर करणं आय डोंट नो. पण मला असं मनापासून वाटत नाहीये की त्या देशांमध्ये मला पर्यटकांना घेऊन जायचंय. पण अदरवाईज जिथे जिथे संधी आहे, दरवर्षी एकतरी नवीन देश, असं आमचा प्रवास सुरू झालेला आहे. तयारी कशी असते, म्हणजे आधी तुम्ही जाऊन येता, काय करता, म्हणजे जेव्हा 100 एवढ्या लोकांना तिथे घेऊन जायचं आणि पुन्हा परत यायचं, कसं असतं हे सगळं? नाही, पूर्वी जाऊन यायचो, पूर्वी आम्ही रेकी करायचो. पण आता आम्ही सुद्धा व्यवसायात, म्हणजे 41 वर्षांनी प्रत्येक देशाला जर आम्हाला जावं लागलं तर कसं. पण बरेचदा जेव्हा नवीन टूर करतो किंवा नवीन देश, म्हणजे साऊथ अमेरिका, जसं साऊथ अमेरिका हे आपल्या पटलावर कुठेही नव्हतं. साऊथ अमेरिकेच्या जेव्हा आम्ही टूर सुरू केल्या, रिओ कार्निवल सुरू केलं, तेव्हा आमच्यापैकी मग कोणतरी, कारण 19 दिवसांची ही टूर आहे, मग आमच्यापैकी कोणतरी जातं आणि मग तो भाग बघतो, त्याच्यात अजून काय जास्त चांगली ही टूर कशी बनवता येईल ह्याचा विचार करतो. कारण ॲक्च्युली आम्ही पर्यटन करतो म्हणजे काय,
आम्ही लोकांसाठी पर्यटन करतो. हा प्रदेश लोकांना आवडेल की नाही हा प्रश्न पहिला येतो. हे साईटसीइंग लोकांना आवडेल की नाही, हे इझी आहे, हे लोकांना चढता येईल की नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आम्ही करतो. तिकडे भारतीय भोजन आहे की नाही, भारतीय भोजन नसलं तर त्याला पर्याप्त दुसरं जेवण आहे का, ते जेवण आपल्या लोकांना आवडेल का, ह्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला विचार करावा लागतो. सो प्रचंड विचार केलेला असतो. पण पूर्वीच्या पर्यटनापेक्षा आज पर्यटन सोपं झालंय, कारण आपल्याकडे व्हॉट्सअप आहे. आज आपल्याकडे लोक पटकन फोटो काढून व्हिडिओ कॉल फोटो करतात. त्यामुळे आमचं जीवन कठीण झालंय. पण ते तसं झालंय, त्यामुळे टूरचा दर्जा अधिक सुंदर झालाय असं पण मी म्हणेन. पण एखाद्याला आता ना या व्यवसायात खूप गोष्टी, किती गोष्टी अशा आहेत की ज्याला एखाद्या या व्यवसायाची आवड आहे आणि याच्यात काहीतरी करायचं आहे, कंपनी काढायची आहे किंवा सपोर्टिव्ह काहीतरी सर्व्हिसेस द्यायच्या आहेत, त्यांनी काय विचार केला पाहिजे आणि कुठे इनोव्हेटिव्हली कसं त्यांनी पुढे जावं, काय काय करावं? म्हणजे तुमचा इंटरेस्ट कशात आहे? तुम्हाला फक्त व्यवसाय करायचा आहे, पर्यटनात संधी आहेत म्हणून तुम्ही व्यवसायात येणार आहात, की तुम्हाला पर्यटनाची आवड आहे म्हणून तुम्ही पर्यटनात येतात? आणि पर्यटन पण वेगवेगळ्या प्रकारचं. मला बिझनेस करायचा आहे तर मी विजामधला बिझनेस करू शकतो. मला खरंच फिरायची आवड असेल आणि मला खूप साऱ्या गोष्टींचं नॉलेज घ्यायला आवडतं आणि ते द्यायला आवडतं असं असेल तर तुम्ही हा पर्यटनात जे आम्ही करतोय तसा पर्यटनाचा तुम्ही टूर्स घेऊन जाऊ शकता. आज एक्सपिरियन्शियल टूर्सचा जमाना आहे, लोकांना एक्सपिरियन्सेस आहेत. तर तशा प्रकारचं मी जसं मगाशी म्हटलं तसंच आपल्याला आपली निश शोधायला पाहिजे. मला आवड काय आहे? अनेक पर्यटनाच्या संधी आज भारताला उपलब्ध झालेल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये भारत हा जगात पुढे येतोय आणि पीपल आर सीइंग दॅट इंडियन वेडिंग्ज आर फॅट. भारतातल्या लोकांचं पर्यटन खूप मोठ्या प्रमाणावर आहे. सो होल वर्ल्ड इज आईंग ऑन इंडिया. त्यामुळे जगभरातले टुरिझम बोर्ड्स आज भारतामध्ये येत आहेत, जे पूर्वी आम्ही बोलावून सुद्धा यायचे नाही. आज त्यांना भारतात इतक्या संधी दिसत आहेत की ते प्रचंड संख्येने आपल्या देशात येत आहेत आणि त्यामुळे आपल्याकडे रोजगाराच्या संधी या खूप वाढलेल्या आहेत पर्यटनामध्ये. म्हणजे आपण टुरिझम बोर्डाबरोबर काम करू शकतो. आपण वेगवेगळ्या त्या देशामधले ज्या लोकांना आपल्याबरोबर बिझनेस करायचे आहेत त्यांना आज इंडियात ऑफिस ओपन करावं असं वाटतं. त्यामुळे तिथे संधी आहेत. ट्रॅव्हल एजन्सी ही एक संधी आहे, इनबाउंड ही एक संधी आहे, ओनली विजाज आणि ह्याच्यासाठी पण कंपन्या काम करत आहेत. सो एन नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज आणि येणाऱ्या काळात मला वाटतं ह्या अपॉर्च्युनिटीज कदाचित वाढतील. नक्कीच वाढतील. आता तुम्ही सांगितलं अपॉर्च्युनिटीज वाढतील, लोक पण खूप याच्यात उत्सुक आहेत यायला आणि लोकांना काम पण पाहिजे खूप करायला. पण याच्यामध्ये ना काही स्किल्स वेगळ्या प्रकारची आवश्यक असतात. अशा कुठले स्किल्स शिकले पाहिजेत आणि ते देणारं काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कुठे आहे का? किंवा एखाद्याला केसरीमध्ये येऊन मला अनुभव घ्यायचा आहे तर तुम्ही त्याला असं काही संधी देता का? संधी तर आम्ही देतोच. जेव्हा तुम्ही एंटरप्रेन्योर होता तेव्हा तुम्हाला एक गोष्ट अजून लक्षात ठेवली पाहिजे की तुम्हाला यू हॅव टू नर्चर पीपल, यू हॅव टू मेक पीपल. म्हणजे ट्रेन करणं, नर्चर करणं हे पण त्या एंटरप्रेन्योर्सचा जॉब असतो. आमच्यासारखी इंडस्ट्री, म्हणजे हा रूल सगळ्यांनाच लागेल असं नाही, पण आमच्यासारख्या इंडस्ट्रीमध्ये आतून जे मोठे होतात दे गिव्ह अस बेटर रिझल्ट. सो वी आर ऑल्सो इन्स्टिट्यूट ऑफ नर्चरिंग अँड मेंटॉरिंग पीपल फॉर टुरिझम. आज तुम्ही बघितलं तर केसरीचा टूर एस्कॉर्ट बेस्ड म्हणून त्याला मार्केटमध्ये डिमांड आहे. केसरीमधला एम्प्लॉई डोळेपट्टी बांधून त्याला जॉब मिळतो. वाय दिस हॅपन्स? बिकॉज दे आर बीइंग नर्चर्ड इन द ऑफिस. तर हा एक एंटरप्रेन्योरनी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की लोक सोडून जातात पण ते टिकले नाही तर पेक्षा ते कसे टिकतील ह्याचा जर एखाद्या एंटरप्रेन्योरने विचार केला तर जास्त त्याला बेनिफिटेड राहील ते. आणि स्किल्स म्हणाल तर देर आर इन्स्टिट्यूट विच ट्रेन पीपल फॉर टुरिझम. ते टुरिझमचे कोर्सेस आहेत. आम्ही स्वतः टुरिझम इन्स्टिट्यूट पॅन्डेमिकच्या आधी करत होतो, आता परत सुरू करतोय इन्स्टिट्यूट. तर देर आर इन्स्टिट्यूट. पण हा व्यवसाय असा आहे
की तो जास्त अनुभवांवर तग धरून राहतो. त्याच्यामुळे तुम्ही इन्स्टिट्यूटवरनं पुस्तकी नॉलेज घेता, एक बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तुमचं तयार होतो, पण तुम्ही शिकणार आहात ते ऑन जॉब ट्रेनिंगवर. कोणीही टूर लीडर बनू शकेल का? तर खूप सारे ट्रेनिंगने त्याला आवड असेल, पॅशन असेल तर बनू शकेल. पण त्याच्यासाठी आम्ही मुलं कुठली चूज करतो? ज्याच्याकडे काही एंटरटेनिंग ॲबिलिटी आहे, ज्याच्याकडे कॅटास्ट्रॉफी मॅनेजमेंट असेल, तर अशी 12वीतली मुलं सुद्धा आम्हाला रिझल्ट देतात ना. नक्कीच. तर आणि त्याचा फायदा मुलांना खूप चांगला होतो. पीपल स्किल इज आय थिंक वन ऑफ द मोस्ट नीडेड इन दिस इंडस्ट्री. लोकांनी लोकांशी कसा व्यवहार करावा. आणि मला असं वाटतं ही जी माझे टूर लीडर्स आहेत, देअर EQ इज हायर देन देअर IQ. आणि म्हणून दे आर सक्सेसफुल. तो खूपच महत्त्वाचं आहे, वाढवणं, हे करणं. आता तुम्ही गेली इतकी वर्ष जगभर जाता येता, तिकडचे लोक इकडे येतात, म्हणजे जग पर्यटनाच्या दृष्टीने मला हा प्रश्न विचारायचा आहे की आत्ता सगळे विकसित देश आपण नेहमीच स्वच्छता आणि ह्याचं कौतुक करतो, ते कुठे आहेत, आपण कुठे आहोत, कसं बदलतोय, आणि त्यात महाराष्ट्र कुठे आहे, म्हणजे काय पोटेन्शियल आहे, काय करायला पाहिजे. म्हणजे सरकारची मंडळी कोणी जर ऐकत असेल तर त्यांनाही या टिप्स उपयोगाच्या पडतील की कुठल्या गोष्टी, कारण तुम्हाला प्रत्यक्ष ऑन ग्राउंड अनुभव असतो त्याचा. कम्पेअर करायचं म्हटलं तर जग पर्यटनामध्ये, सस्टेनेबल पर्यटनाची आणि पर्यटनाचं किती महत्त्व आहे हे जगाने आपल्या आधी ओळखलंय असं मी म्हणेन. कारण मॉरिशससारखा देश, सिंगापूरसारखा देश, थायलंडसारखा देश, हे देश पर्यटनावर आज जगतायत. प्रचंड मोठ्या संख्येने या देशांमध्ये पर्यटन होतं आहे आणि सगळ्याच जगाला जी नावं तुम्ही काही वर्षांपूर्वी ऐकली नव्हती, व्हिएतनामचं पर्यटन प्रचंड भारतातून वाढलेलं आहे. बाकू, जॉर्जिया ह्या शहरांची पर्यटनं खूप देशांची म्हणजे खूप वाढलेली आहेत. का? कारण सगळ्या जगाला आता पर्यटनाचं महत्त्व कळलंय. आणि तो मग भारतात टुरिस्ट जास्त आहेत, मग त्यांची एअरलाईन आली, विजासाठी ते कन्सेशन देतात आणि मग तिकडचं पर्यटन वाढतं. तर देशाचं पर्यटन, इतर देशांचं पर्यटन आणि आपल्या देशाचं पर्यटन बघितलं तर हा फरक आहे की त्यांनी सस्टेनेबल टुरिझम हे जाणलंय आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी त्या पर्यटन क्षेत्राच्या भोवती क्रिएट केलंय. आपल्या देशातलं उदाहरण द्यायचं तर स्टॅच्यू ऑफ युनिटी इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर सस्टेनेबल टुरिझम. सस्टेनेबल टुरिझम म्हणजे काय, तर तिकडची सगळी एक इकोसिस्टीम तयार करणं, त्याचसोबत त्या पर्यटनाला जाऊन तुम्हाला जो अनुभव आहे तो तुम्ही एक्सपेक्ट केल्यापेक्षा चांगला आहे आणि पर्यटकांनी तिकडे परत परत जाणं. तर ह्या गोष्टी बाकीच्या पर्यटनामध्ये घडतात. आता आपण महाराष्ट्रावर येऊ तर देशाच्या दृष्टीने देश घडतोय, हे सुरू आहे, ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची गोष्ट सुरू आहे, ती व्हायलाच पाहिजे. महाराष्ट्रात रस्ते आपले उत्तम झाले पाहिजेत, रस्त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे. आणि महाराष्ट्रात इतकं वैविध्य आहे, आपल्याकडे समुद्रकिनारे आहेत, गड किल्ले आहेत, त्याच्यानंतर व्याघ्र प्रकल्प आपल्याकडे आहेत, कल्चर फेस्टिवल सगळं आपल्याकडे आहे आणि हिस्ट्री आहे महाराष्ट्राला. तर ही हिस्ट्री रिक्रिएट आपल्याला कशी करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. आणि मग म्हणजे मला तर नेहमी शनिवार वाड्याचं असं स्वप्न पडतं, पण ते माझं स्वप्न आहे की शनिवार वाडा आपण रिक्रिएट केला तर, पण मग तो सस्टेन कसा राहील, तर तो सस्टेन होण्यासाठी कदाचित तिकडे 5 स्टार हॉटेलवर करू शकतो आपण. म्हणजे खाली तो वाडा रिक्रिएट होईल आणि वरती 5 स्टार हॉटेल करू शकतो, जेणेकरून जे इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करायचं आहे ते सस्टेनेबल होईल. आणि परदेशात अशी अनेक उदाहरणं आहेत की जिथे राजस्थानातच मला वाटतं बऱ्यापैकी केलेलं आहे, राजस्थानात केलेलं आहे. तर हे आपण महाराष्ट्रासाठी करू शकतो. आणि महाराष्ट्रात जिथे जिथे पर्यटन केंद्र आहे त्याच्या अवतीभोवतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला सुधारलं पाहिजे आणि ते सस्टेनेबल केलं पाहिजे. तर महाराष्ट्रामध्ये पण खूप जागा आहेत. तारकर्लीचा समुद्र किनारा थायलंडच्या समुद्र किनाऱ्यापेक्षा कमी नाहीये, अप्रतिम आहे.
पण तेच ते बाकीच्या पण Ecosystem सोयी आपल्याला develop करणं. इकोसिस्टम डेव्हलप आणि करायला याच्यातच मला वाटतं खूप बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज दडलेल्या आहेत या सगळ्या संधी तयार करण्याच्या याच्यामध्ये. नक्कीच खूप साऱ्या संधी आहेत. आणि आज आपले जग इतकं जवळ आलंय की वी कॅन जस्ट रिक्रिएट सिमिलर थिंग्स. देर आर मॉडेल्स अवेलेबल. ती मॉडेल्स आपण घेऊन काम करू शकतो. याच्यासाठी काही खूप पैसा लागतो की काय, म्हणजे कल्पकता लागते, काय लागते की एखाद्या नागपूरच्या तरुणाला किंवा साताऱ्याच्या तरुणाला काही करायचं आहे तर त्याला काय खूप असा पैसा लागतो की आयडिया लागतं, काय लागतं, त्याला काय करायला पाहिजे? म्हणजे तुम्ही व्यवसाय म्हणताय व्यवसाय, का इंडस्ट्री? म्हणजे इंडस्ट्री म्हणजे पर्यटनाच्या संदर्भात पर्यटनाचा व्यवसाय हां, जर त्याला कुठलाही काही करायचं उपक्रम. असेल तर आय थिंक विल आणि कष्ट करण्याची तयारी पाहिजे. कारण हा असा व्यवसाय आहे ह्याच्यामध्ये खूप सारं भांडवल नाही लागत. सो सुरुवातीला तुमचं विल, तुमची कष्ट करण्याची तयारी आणि तुमचं नॉलेज हेच तुमचं भांडवल घेऊन तुम्ही ह्या व्यवसायाची सुरुवात करू शकता. मॅडम, आता खूप मुद्द्यांची आपण चर्चा केली. एक शेवटाकडे जाताना एक प्रश्न की आता खूप वेगाने सगळं जग बदलतंय. AI मुळं आता सगळंच काय अवेलेबल आहे, हे तुम्हाला चॅलेंज वाटतं का? आणि या पर्यटनाच्या क्षेत्रात पुढच्या 10 वर्षात कुठल्या संधी तयार होतील? चॅलेंज तर आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा इंटरनेट सुरू झालं आणि गुगल सुरू झालं, ह्या पर्यटन व्यवसायाचं काय होणार असा प्रश्न तेव्हाही होता. पण शेवटी मला वाटतं जोपर्यंत माणसं आहेत त्यांना ग्रुपनी फिरायला आवडतं तोपर्यंत पर्यटन व्यवसाय राहील. कदाचित जनरेशन जेन झी म्हटलं जातं त्यांच्यापर्यंत पर्यटन कसं असेल ते आता आम्ही पण विचार करतोय की कसं असेल त्यावेळी पर्यटन. त्यावेळी पण असे लोक टूरनी जातील का काही वर्षांनी, म्हणजे 10 वर्षांनी पर्यटनाचं स्वरूप काय असेल? केसरीची एक ब्रांच अंतराळातली असेल काय? कदाचित असेल, कारण लोकांना अंतराळात पण घेऊन जायचं आमचं स्वप्न आहेच. पण भारताकडे खूप मोठ्या संख्येने लोक येतील, कारण भारतासारखं वैविध्य कुठेच नाही आहे. म्हणजे प्रत्येक देशात गेलं की स्टेपल फूड त्यांचं 1-2 आयटम असतात, पण आपल्या देशात राज्यागणित स्टेपल फूड आपलं बदलतंय. म्हणजे फूड बदलतंय, भाषा बदलते, ड्रेसिंग बदलतंय, आपली दिसण्याची म्हणजे लोक वेगळे भासतात, दिसतात. हे सगळं भारतात आहे. आणि योग आणि स्पिरिच्युअलिटीसाठी भारत जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी लोक भारतात येतील. कदाचित रिक्षा आणि स्कूटर आणि बैलगाडी आणि टॅक्सी आणि ट्रक हे एकाच रोडवर चालणारा आपला देश एकच असेल कदाचित. ते बघण्यासाठी लोक येतील, म्हणजे जोक अपार्ट. पण लोक भारतात येतील तर नक्कीच, कारण भारताचं जसं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारतोय, भारताच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी परदेशात आकर्षण आहे. म्हणजे मी एक छोटासा प्रसंग सांगते. इस्रायलला गेले होते तेव्हा तिकडे ते इस्रायलला त्यांना कंपल्सरी मिलिटरीचा जॉब करावा लागतो. असे 2-3 स्टुडंट्स तिकडे उभे होते ज्यांच्या हातात गन होत्या, आणि मी त्यांच्याशी बोलत होते. तेव्हा त्यांना म्हटलं, आता काय करणार तुम्ही तुमचं हे ट्रेनिंग संपल्यावर? तर त्या मुलाचं उत्तर स्टंड मी. त्यांनी म्हटलं, माझं हे झालं, मी पैसे जमा करतोय, माझ्याकडे $500 वगैरे होतील, आणि हे झालं की मी भारतात जाणार आहे. आणि मी म्हटलं, भारतात का? तर तो म्हणाला, आम्हाला शांतीसाठी भारतात जायचंय आणि भारत बघायचंय. कारण दे गो थ्रू सो मच ट्रॉमा ड्युरिंग दिस स्ट्रेस आणि हे ड्युरिंग दॅट पिरियड. तर त्यामुळे त्यांना भारतात यायचं असतं. हे बघून मला आश्चर्य वाटलं, म्हणजे ऐकून, की भारतात ती मुलं विचार करतायत भारताचा. सो भारताच्या संधी बघा, भारताला खूप मोठी संधी आहे येत्या काही वर्षांमध्ये. आणि 10 वर्षात आपलं इन्फ्रास्ट्रक्चर बदलणार आहे, नक्कीच बदलेल. ते अजून बेटर होणार आहे. आणि ते बेटर झालं की पर्यटकांना सुविधा मिळाल्यानं की पर्यटक मोठ्या संख्येने येतील भारतात. आज आपण केसरी बाहेरच्या लोकांना पण घेऊन येतो इकडे, असं काही? हो, आपण तो अनुभव तुमचा कसा आहे?
आपण बाहेरच्या लोकांना पण भारतात घेऊन येतो. तो अनुभव असा आहे की एकतर परदेशी पर्यटक पण आपण इथे त्यांना आपण भारत दाखवतो, भारत देश दाखवतो, पण त्याचसोबत जे भारतीय परदेशात आहेत त्यांना मोठ्या संख्येने भारत आम्ही दाखवतोय. अच्छा. त्यामुळे ह्या दोन्ही प्रकारचे लोक आपल्याकडे आहेत, पण ते मोठं करायचं आहे. ते मोठ्या प्रमाणावर त्यांनी यायला हवं आपल्या भारतामध्ये. आता गेली 10 वर्ष वगैरे तसा भारत सेफ वाटतोय, पण जरा कुठे काही गोष्ट झाली की परदेशात ॲडवायझरीज येतात, हे बंद झालं पाहिजे पूर्ण. कारण जगाला कळायला पाहिजे की भारत हा अतिशय सेफ कंट्री आहे. आणि तशा गोष्टी तर प्रत्येकच जगामध्ये अशा घडत असतात. तसं पण अमेरिकेतलं बघितलंय. हाऊ यू कम्युनिकेट, आपल्याला आपलं मार्केटिंग करायला पाहिजे की वी आर द सेफेस्ट कंट्री. आत्ता आपण कशा पद्धतीने आपलं मार्केटिंग, म्हणजे तुम्ही तर कल्चरल एक ॲम्बॅसेडर आहातच देशाच्या, पण ज्या प्रकारे आपलं मार्केटिंग करायला पाहिजे त्या प्रकारे होतं की अजून खूप करण्यासारखं आहे? अजूनही भारताकडे कसं बघितलं जातं? खूप करण्यासारखं आहे. आपलं जे मार्केटिंग होतंय ते स्टेट वाईज पण होत आहे. म्हणजे इनक्रेडिबल इंडिया हे कॅम्पेन खूप छान आहे, परंतु पधारो मारो देश आणि गॉड्स ओन कंट्री ह्या 2 देशांनी कॅम्पेन केलंय. त्याचा रिझल्ट देशांनी नाही, म्हणजे ह्या 2 राज्यांनी उत्तम कॅम्पेन केलंय आणि त्याचा रिझल्ट आपण पाहतोय. केरळमध्ये प्रचंड संख्येने विदेशी पर्यटक दिसतात. तसेच राजस्थान, दिल्ली, आग्रा, जयपूर ह्या भागामध्ये, राजस्थानामध्ये पण प्रचंड संख्येने लोक पर्यटन करतात. म्हणजे इट वर्क्स. पण तशा गोष्टी आपल्याला निर्माण करता आल्या पाहिजे. ते सस्टेनेबल असायला पाहिजे आणि लोकांना ते आवडतंय. बरोबर. तर येणार पर्यटक. म्हणजे महाराष्ट्राने पण नक्कीच पर्यटक येतील. केसरी त्याच्यासाठी काम करतच आहे आणि नव्या संधी निर्माण याच्यातून होतील नक्कीच. पण शेवटी आता काही एका वाक्यात किंवा एका शब्दामध्ये पण तुम्ही उत्तरे देऊ शकता. रॅपिड फायर आपण घेऊया, म्हणजे सगळ्या त्याच्यातनं आणखीन एक वेगळं फ्लेवर आपल्याला मिळेल. कुठल्या प्रकारच्या पर्यटकांशी डील करणं सगळ्यात अवघड जातं? पुणे, मुंबई, नागपूर की कोल्हापूर? तुम्ही हा प्रश्न मला 10 वर्षापूर्वी विचारला असता तर मी पुणे म्हटलं असतं, पण पर्यटक सगळीकडे सारखेच. तुम्ही चांगलं उत्तर दिलं, कारण मला डील कसं करायचं हे माहिती आहे त्यांच्याशी. सगळ्यात आवडणारं विदेशातलं, देशातलं आणि महाराष्ट्रातलं डेस्टिनेशन केसरीचं कुठलं, तुमचं कुठलं? बापरे, केसरीचं तर अख्खं जग केसरी अख्ख्या जगाच्या प्रेमात आहे असं म्हणेन. माझं आवडतं पर्यटन स्थळ म्हटलं तर मला LA जायला आवडेल. म्हणजे खूप पर्यटन स्थळं आहेत, कुठलं चूज करायचं? मला पॅरिस आवडतं कारण ते पुण्यासारखं आहे. मला LA आवडतं कारण मी तिथे राहिले आहे. लॉस एंजलिसमध्ये मी राहिली आहे. आणि काय म्हणालात, भारतातलं काश्मीर. महाराष्ट्रातलं कोकण. तुमचं नाव पण मला वाटलं काश्मीरच्या नदीवरूनच ठेवलंय ना? म्हणूनच काश्मीरच्या जास्त प्रेमात आहे. काश्मीरच्या नदीवरूनच नाव मिळालंय. आणि काश्मीरला म्हणजे भाऊंच्या आयुष्याची सुरुवात पण काश्मीरपासून झाली ना, त्यामुळे काश्मीरवर जास्त प्रेम. आणि तो पृथ्वीवरचा स्वर्ग आहे असं मी म्हणेन. इट्स ब्युटिफुल प्लेस ऑन दिस अर्थ. पर्यटन म्हणजे नेमकं काय? म्हणजे जग पहा म्हणजे गांधींना पण सांगितलं की तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही देश फिरा. म्हणजे काय नेमकं? केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार. म्हणजे एका शब्दात म्हणायचं तर समृद्ध अनुभव म्हणजे पर्यटन. उद्योजकतेमधलं सगळ्यात मोठं आव्हान कुठलं? माणसं की पैसा? कठीण आहे. माणसं की पैसा? पैसा नॅचरली, कारण माणसांना तुम्ही डील करू शकता, पण पैसा नसेल तर सगळं अडतं. त्यामुळे पैसा हे कठीण आव्हान आहे. पर्यटन ही मौज आहे की गरज आहे? गरज आत्ता. नक्कीच ही गरज आहे आणि याच गरजेतून खूप साऱ्या संधी मला वाटतं तयार होतील आणि त्या संधी घेण्यासाठी आपण तयार राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
या पॉडकास्टमधनं तुम्हाला खूप साऱ्या टिप्स मिळाल्या असतील, इन्साईट्स मिळाले असतील, ज्यांना या बिझनेसमध्ये यायचं आहे किंवा पर्यटनासाठी फिरायला जायचं आहे. तर या सगळ्या लोकांना हा पॉडकास्ट नक्कीच खूप महत्त्वाचा आहे. हा फक्त तुमच्यासोबत जवळच ठेवू नका, हा तुमच्या मित्रांना पण शेअर केला आणि याच्यातल्या कुठल्या काय गोष्टी तुम्हाला आवडल्यात ते आम्हाला प्लीज कमेंट करून सांगा. तोपर्यंत शिकत राहा, बघत राहा, बदलत राहा. पुन्हा भेटू आपण उद्योजक कट्ट्यावर एका नव्या पाहुण्यांसह. थँक्यू.